प्रत्येक फटक्यामध्ये एकच आपली इच्छा होती की एक दिवस आपण आपल्या गावासाठी खेळू, एक दिवस आपण आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांसाठी खेळू, एक दिवस आपण सातत्यानं आपल्या गावासाठी खेळ करत राहू. रोज पहाटे उठून स्वप्नात अजय आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम आत्रेवाडी या संघाकडून थोडेसे डिसिजन मध्ये गडबड झाली. आत्रेवाडी बॅटिंग करते तर धामणी क्षेत्ररक्षण करत आहे. धामणी संघा नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मॅचला होते सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल आणि नितीन सरांचा टाइमर देखील होतोय ऑन आणि गेम देखील होतोय आता ऑन. गोलंदाज तैयार लढने के लिए. पहिली गेंद, पहिला बॉल. मयूरने बचावात्मक फटका खेळलाय. अंगावरती येणारा होता बॉल, त्याला फक्त स्वतःच्या शरीराचा बचाव करत खेळलेला चेंडू. फाईन खेळलाय. एक सिंगल येते. मयूर देखील एक चपळ खेळाडू आहे अत्रेवाडीतील, ज्याच्यामध्ये लयबद्धता, कलात्मक, कौशल्यात्मक, मनगटातील ताकद, टॉप हँड आणि बॉटम हँड यांचा योग्य वापर करून खेळण्याची त्याच्याकडे फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. ओहो, इथे डिफेन्स केलाय. पुन्हा एकदा बचावात्मक फटका. वाचवतोय मयूर स्वतःला. चेंडू चेक देखील करतोय. मयूरला देखील माहिती आहे गोलंदाज कितीही प्रभावी असला ना तरी त्याच्याकडून 6 चेंडू फेकी करत असताना एकदा तरी चूक होते. त्याचा खराब चेंडू घावला की त्याच्यावरती समाचार घ्यायचा. आणि नवीन बॉल आहे. वातावरणामध्ये देखील आता मॉइश्चर आहे, कारण खेळपट्टीवरती उन्हाचा प्रादुर्भाव राहिलेला नाहीये. फुलटॉस बॉल. बघा, चर्चा आपण करत होतो गोलंदाज एक तरी खराब चेंडू फेकी करणार आणि त्याच्यावरती मयूर हात खोलणार आणि मयूरने हात खोलला, उडवला, भिडवला. कव्हरच्या डोक्यावरून पंचांचा थरथरतोय. सीमारेच्या बाहेर 4 धावा. डीजे आहे खेळाडू. फ्री हिटचा चेंडू होता आणि या चेंडूवरती 2 धावा प्राप्त झालेत. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला येतोय टीम अत्रेवाडीच्या डगआउट मधून. राजमुद्रा एका साइडला, दुसऱ्या साइडला धामणी एक्सप्रेस. एका पट्ट्यातील 2 संघ आहेत. बॅकफुटला सरसावून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता मयूर यांचा. वेगाने फेकी केली आहे. दरम्यान पोहोचलाय मयूर. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं कव्हरच्या दिशेला. रोहितचं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. आणि का क्षेत्ररक्षण दर्जेदार नसणार? चपळ चित्त्याचे बंधू आहेत ते रोहित. पुढचा बॉल. 8 धावा आहेत. माफ करा, 10 धावा आहेत. दहा धावा धावफलकावरती. डान्सिंग डाऊन द विकेट. बागफुटला सरसावत, स्वतःला सावरत, जागा बनवत खेळलाय चेंडू. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातातून चेंडून टुंदीशी उडी मारली. चेंडू झालाय गुल. सीमारेषा बाहेर. मयूरनं पाडले आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून सर्वांना भूल. चौकार. थंडा थंडा.
मयूरनं आज कमाल केले. वातावरण थंड आहे. थंड डोक्यानं मयूर आज बॅटिंग करतोय आणि आज आत्रेवाडी संघ खुश असेल की आपला ओपनिंगचा बॅटर आज खूप दिवसातून चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग करतोय, चांगला खेळ करतोय. परंतु आता गोलंदाजी मार्क वरती कडवट आव्हान आहे. प्रकाश गोलंदाजी मार्क वरती एक अनुभवाचा साठा डोक्यावरची गेलेत ना नितीन प्रकाशांच्या, ती अनुभवाने गेलेत. अनुभवाचा साठा त्यांच्याकडे खूप आहे. पहिलाच बॉल पहा, जो अनुभव असतो खोचता बॉल, यॉर्कर बॉल होता. मयूरला फक्त डिफेन्सिव्ह करण्यास भाग पाडलं. माफ करा, अजय होता स्ट्रायकिंग एंड वरती. अजय होता, एक सिंगल घेतले. अजयने चालाकी दाखवले. अजयला माहिती आहे मयूर रिदम मध्ये आहे, त्याला स्ट्रायकिंग एंड वरती जितका काळ मी ठेवेल ना तेवढे आत्रेवाडीच्या संघामध्ये धावसंख्यामध्ये भर पडेल. उंची जास्त गाठले, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक गिरक्या मारत होता, गिरक्या मारत होता. चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. उंची जास्त होती, वेळ जास्त काळ होता, परंतु जजमेंट करता आलेलं नाहीये धामणी एक्सप्रेस या संघाला. 17 धावा धावपलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल करत आहेत प्रकाश. आपण पाहतोय जो मिड विकेट होता कव्हर देखील बाहेर ठेवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल ठेवलेले आहेत. मिड विकेटला एक चपळ क्षेत्ररक्षक आणलाय, जर्सी नंबर 45. मिड विकेटला चपळ क्षेत्ररक्षक रोहितला आणलंय, कारण रोहितचं क्षेत्ररक्षण दमदार राहिलंय मगाशी. इथं सुंदर फटका कव्हरच्या दिशेला खेळलाय. कव्हर देखील चप्पल ठेवला होता, कारण मयूर कव्हर आणि मिड विकेटला जास्त खेळतोय. पुन्हा 2 धावा आहेत. 2 धावा धावपलकावरती. एकूण धावा आहेत 19 धावा. एक दमदार जोमदार ही स्पर्धा आपण पाहतोय नितीन सर. आणि तुम्हाला देखील अशा मॅचेसचं स्कोरिंग करत असताना आनंद भेटत असेल. मॅच बघायला मजा आली ना तर मॅच आम्हाला देखील कव्हर करायला खूप छान वाटतं. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती असलेले सुंदर चेंडू इन स्विंग झालाय बॉल. निर्धाव बॉल येतोय. प्रकाश देखील चालाक आहे, त्याला देखील माहिती आहे मयूरला थांबवायचं कसं, चकवायचं कसं आणि आचरेवाडी संघाला दुखवायचं कसं. डॉट बॉल आलाय. ओहो, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे, कॅच सुटलेला आहे. प्रकाशने देखील सापळा विणला होता. प्रकाश दुखवायचं होतं प्रकाशला आत्रेवाडी संघाला, परंतु प्रकाशला स्वतःच्या संघाने फसवलंय. कॅच सुटला आणि मयूर देखील मैदानाच्या आतमध्ये संधी भेटली त्याला. पुन्हा एकदा 21 धावा धावपलकावरती. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 21 धावा. दुपारचं सत्र. सूर्याची हलकीची झलक देखील आपल्याला भेटीला आली. आता सकाळपासून काळ्या सावळ्या मेघमालाने अगदी सूर्याला बांधून ठेवलं होतं. ऑन साइडला खेळलेला चेंडू, एक सिंगल. दुसरीसाठी धावा धाव धावा धाव केलीये. ओहो, प्रकाश किती लक्ष आहे पहा. त्याला माहिती होतं की अजय पोहोचणार नो स्ट्राइक एंड वरती. मयूर मोकळा राहील. मयूर वरती हल्ला पुन्हा चढवले. मयूरला टार्गेट ठेवलंय, कारण मयूर आज रिदम मध्ये आहे. 23 धावा धावपलकावरती. 2 षटकं कंप्लीट झालेत. डीजे ज्ञानेश डीजे
बॅट्समॅन देखील खुश आहे गणेश, कारण मैदानाच्या आतमध्ये आक्रमण चढवतोय अजय. यावेळेला अजय मयूर ही जोडी चांगल्या रंगात आहे, चांगल्या ढंगात आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत, हवा के संग संग बैट के साथ साथ गेंद चली तारामंडल में छेड़ा. टीम आत्रेवाडी संघाला रनांची भूक लागली आहे. आज विकास सर सांगतायत जेवणाची वेळ झाली, आत्रेवाडी संघाला धावांची भूक लागली आहे आणि भूक षटकार चौकारानं भागवतायत. अक्रॉस द बाट क्रिचच्या खोलीचा चांगला वापर करून खेळलेला हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर वाईड शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे. ज्यावेळेला बॅटर आक्रमण करत असतो त्यावेळेला तुम्ही शॉर्ट पिच किंवा वाईडीज साठी जायचं असतं. इथं आक्रमण त्याचं फेटवायचं होतं, वाईडीज साठी गेला होता. एक धाव घेतलीये 35 धावा धावपलकावरती आणि एक आत्ताची ऍड केली जाते 36 धावा. सदतीस धावा धावपलकावरती. धामणी संघानं टॉस जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय, आत्रेवाडीला दिलेली बॅटिंग करण्यासाठी संधी आणि त्यात आत्रेवाडीला लागलेली भूक षटकार चौकारानं भागवतायत. टॉपेज आहे, फटका फसलाय आणि इथं विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम आत्रेवाडी राजमुद्रा 11 या संघाला मयूरच्या स्वरूपात. मयूर बॅक टू द दीपकच्या चेंडूवरती स्वीट साउंड ऑफ द बॅट, शेर की दहाड, ठोकलाय षटकार. काय फटका सजवलाय स्क्रीनवरती. एक्कावन्न धावा धावपलकावर. डीजे बायकोचं तर माहित नाहीये, परंतु चेंडूचं माहित आहे. उन्हामध्ये चककणाऱ्या चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवले. 51 धावा धावपलकावरती आहेत. कमाल धमाल बेमिसाल. बॅक टू बॅक दोन, आणखीन एक खणखणीत. आता हे खरी कसोटी, मागे वळून पाहत नाहीये. हॅट्रिक केलीये आणि या स्पर्धेमध्ये काळेश्वर चषकातील सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ राहिलाय टीम राजमुद्रा 11 आत्रेवाडी. 57 धावा आहेत धावपलकावरती. काल अथर्वनं कारनामा केलाय. 6 चेंडूमध्ये 6 चौकार त्यानं लगावलेत. आणखीन एक असा वेगळा कारनामा आपल्याला पाहायला भेटतोय का? आतापर्यंत 3 मध्ये 3 षटकार ठोकलेत. ना तो सूरज देखता है अजय,
ना तो मुहूर्त देखता है, अजय तो अपनी टीम की जरूरत देखता है। अप्रतिम फटकेबाजी होतीये मैदानामध्ये, भयान शांतता धामणी एक्सप्रेस या संघामध्ये निर्माण झाली आहे। आणखीन एक उडवलाय, 4 मध्ये 4, काय बॅटिंग राहिलीये, सुंदर फटका। या वेळेला काव कॉर्नर रिजनचा क्षेत्ररक्षक राहिला प्रेक्षक। 4 चेंडू मध्ये 4 षटकार, अप्रतिम बॅटिंग राहिली टीम राजमुद्रा 11 आत्रेवाडी या संघाकडून। अजय यांचा वैयक्तिक खेळ, 9 चेंडू आणि 39 धावांचा मेळ त्यांनी आपल्या बॅटच्या माध्यमातून जमवलाय। मित्रांनो, तुमचा खेळ जर तुम्हाला चांगला करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला शांततेने आणि संयमाने सुरुवात करणं गरजेचं असतं। अजय पहिल्यांदा शांत होते, पहिल्यांदा मयूर यांची बॅट चालत होती तर अजय त्यांना फक्त साथ देत होते। मयूर बाद झाले तोपर्यंत अजय सेट झाले, आता सेट झालेत तर आता थांबत नाहीयेत। मैदानामध्ये जशी उन्हाची किरण येत आहेत ना, खेळपट्टी जशी तापते ना, तशी अजय देखील तापतायत। 4 मध्ये 4 षटकार ठोकलेत, 63 धावा आत्रेवाडी संघाच्या धावफलकावरती आहेत। 5वा चेंडू, गोलंदाजावरती दबाव आहे, दबावामध्ये प्रभाव कोण टाकेल, धामणी संघ विचारात पडलाय। संपूर्ण धामणी संघाचे क्षेत्ररक्षक पहा, सर्वांचे कमरेवरती हात आहेत। आणि आणखीन एक 5वा, ओहो उडवलाय 5वा देखील। 6 चेंडू 6 मध्ये 6 षटकार येतील का? पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आंबोडेकरांनी हे केलेलं आयोजन, आणि या आयोजनामध्ये काल तर अजयची 50 देखील होईल आणि 6 बॉल मध्ये 6 षटकारांचं रेकॉर्ड देखील त्याच्या नावावरती होईल। अजय हे अनमोल 10 चेंडू 45 धावांवरती खेळतोय वाघ, आणि धामणी संघाचा क्राउड पूर्णपणे शांत आहे। शेवटचा बॉल, दीपक गोलंदाज विचारात आहेत दोघही। 69 धावा धावफलकावरती आहेत आणि अजयची धावसंख्या 45 आहे। 10 चेंडू 45 धावा, विक्रम होईल का, डंका वाजेल का? 6 चेंडू 6 षटकारांचा, ओहो चेंडू हवेत आणि गेला, पाठवला चेंडू सीमारेषा बाहेर, उचलून घेतलाय। वारे वा फट्ट्या, काय नडलास, काय भिडलायस, आणि 50 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत। मित्रांनो, अजयची जर बॅटिंग आवडली असेल ना, तर एकदा जोरदार दमदार टाळ्या झाल्या पाहिजेत। काय खेळलाय, पहिल्यांदा संयमानं सुरुवात, मनामध्ये होता आत्मविश्वास, त्याच्यावरती झाला स्वार आणि घडवला इतिहास। बॅटने बॉल वरती केला वार, पलटवार, मध्यंतरी शांततेनं एकेरी धावानं देखील धावफलक सुरू ठेवलं होतं। 11 चेंडू 51 धावांची विस्फोटक खेळी। इलेव्हन स्टार या संघाकडून अजय साठी 501 रोख कॅश प्राइज देण्यात येणार आहे। त्याचबरोबर माननीय आदरणीय सचिनजी सुर्वे यांच्या माध्यमातून देखील आणि जनार्दन सुतार यांच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी अजयला देण्यात येणार आहे। काय खेळ राहिला अजयचा, त्याचं शॉट सिलेक्शन, टॉप हँड बॉटम हँडचा योग्य वापर, याच्या माध्यमातून हा खेळ सजवला, रंगवला, आणि धामणी संघानं टॉस जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय त्यांना खूप अडचणीमध्ये घेऊन आलाय। त्रिमूर्ती स्पोर्ट सलतेवाडी आणि त्रिमूर्ती 11 धामणी। त्रिमूर्ती स्पोर्ट प्लेयर ऑफ द मॅच पाठीमागच्या मॅचचे
एकूण धावा बनलेत 75 आणि जिंकण्यासाठी 76 धावांचा डोंगर चढायचा आहे. टीम धामणी एक्सप्रेस या संघाला घेतलेला गोलंदाजीचा निर्णय अडचणीमध्ये जातोय की काय, परंतु प्रकाश आणि त्यांचा साथीदार यांच्याकडे देखील खूप अनुभवाचा साठा आहे. अमन, प्रकाश आणि अमन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 76 धावा आपण स्क्रीनवरती पाहतोय. हाय स्कोर आहे, जबरदस्त मॅच आपण पाहतोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं आपण जाऊयात. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. टाइमर देखील झाला ऑन, मॅच देखील झाली सुरू. गोलंदाज मयूर धावतोय तुरु तुरु. पहिला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. पंच वळालेत. मै होना पोझिशन पंथांची आपण पाहतोय. व्हाईट बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय चेंडू. व्हाईटने केली सुरुवात. 76 धावांचा करायचा आहे पाठला. खेळपट्टीनं देखील रंग बदललाय. नवीन बॉल, बॉलवरती आहे चमक, बॉलवरती आहे ग्लेझिंग. कोस्ता बॉल, कमाल धमाल आहे. सूर मारलाय आणि धूर उडवलाय मयूरने. काय चेंडू फेकी केलाय पहा. पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण पाहतोय. हळवार गतीनं सुरुवात. स्टान्स घेत असताना काय चेंडू, बरोबर वौलाय चेंडू. ज्याप्रमाणे सुईमधून दोरा वौला जातो ना, तसा प्रकाशांच्या पायातून चेंडू वौलाय आणि यष्टी उद्ध्वस्त. एक चेंडूवरती धक्का लागतोय, एका धावेवरती पहिला धक्का. पहिला चेंडू वाईड, एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. सुंदर गोलंदाजी मयूर करत आहे अत्रेवाडी संघाकडून. मयूरने देखील बॅटिंग मध्ये चांगली सुरुवात मयूरने देखील केली आहे आणि घार देखील आली आहे. घारीचं घरट बांधायचं चाललेलं आहे, त्यासाठी तिनं काठी घेऊन गेली आहे घरट विणण्यासाठी. हा मित्रांनो, ज्या वेळेला पक्षी अशा काट्या किंवा झाडाचा पाला घेऊन जात असतो ना चोचीतून आपल्या पायातून, त्यावेळी तो असं समजायचं की आता तो घरट बांधणार आहे. कारण पक्षी ज्या वेळेला घरट बांधतो तो प्रजननाच्या व्यवस्थेमध्ये असतो. संपूर्ण ही निसर्गाची साखळी असते, हे अशी चालत असते. गोलंदाज तयार आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे आणि त्या धामणी संघाने देखील केली आहे सुरुवात. झाला चौकार. 6 धावा. तीन चेंडू 6 धावा आहे धावफलकावरती. चेंडू हवेत. पुन्हा एकदा रौनक देखील शांत बसणार नाहीये, तो देखील स्वस्थ बसणार नाहीये. त्याच्या देखील डोक्यामध्ये विचार आहे की 75 धावा समोरच्या संघाने बनवले. 76 धावांचा आपल्याला डोंगर चढायचा आहे. तर तो डोंगर चढवत असताना आपल्याला देखील सर्वोत्तम खेळ करून दाखवायचा आहे. आता हे खरी कसोटी. मागे वळून पाहू नको, येईल तारावया म्हणून तू वाट कधी कोणाची पाहू नको. ही मॅच जिंकायचा आहे. तू फक्त जिंकल्याशिवाय स्वस्त बसू नको. आणि इथं बॅक टू बॅक तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय रौनकनं. नो +4, 5 धावांनी धावफलक जाईल पुढे. मॅच मध्ये नितीन सर मजा आहे.
एका साइडहून मयूर आणि अजय जसे आक्रमण करत होते ना त्याचीच पुनरावृत्ती रौनक करतोय. 4 चेंडू 13 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 15 आहे. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू आहे. रौनकला संधी भेटली. 15 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल, चेंडू हवेत, मुक्त प्रदेशात ट्रॅव्हल होईल. एकतर धाव कंप्लीट, दुसरी देखील धाव त्याच वेगाने कंप्लीट झाली आहे. एक एक धाव, एक एक क्षण, एक एक घडामोडी खूप महत्वाच्या आहे. 17 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती जर षटकार आला ना नितीन सर तर पुढच्या षटकामध्ये गोलंदाजावरती प्रेशर राहील. मॅच पाहायला मजा नक्कीच येते कारण रौनक देखील चांगल्या रिदम मध्ये आहे. तो देखील शॉर्ट सिलेक्शन, फटकेबाजी, चेंडू पाहून खेळतोय. बॅकफुटला सरकलाय थोडासा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आणि टॉम अँड जेरीचा खेळ आपण पाहतोय. टून 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 चेंडू उड्या मारतोय. आपण लहानपणी एक चॅनल पाहायचो पोगो नेटवर्क. पोगो चॅनल ऑन झाला होता ज्याप्रमाणे कार्टून उड्या मारतात. एक खेळाडू चेंडू पुढे धावतो तसे क्षेत्ररक्षक धावत होते. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी. 19 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट 19 ने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. एका षटकामध्ये 19 धावा झालेत. धामणी संघाने टॉस जिंकून घेतलेला होता. गोलंदाजीचा निर्णय. 76 धावांचा आता पाठलाग सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये रौनक यानं मयूर यांच्यावरती हल्ला चांगल्या रीतीने चढवलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आत्रेवाडीचा क्राऊड जर पाहिलं तर एका आत्मविश्वासानं भरलाय कारण जे समोरच्या संघावरती कर्ज चढवले हे कर्ज खूप मोठं आहे परंतु कर्ज फेडत असताना ते कोणतेही कसर सोडत नाहीये. धामणी संघ देखील कमी नाहीये. अमर पहिला बॉल दुसऱ्या षटकातील रोशनचा एक सिंगल येते. 20 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 चेंडूचा खेळ कंप्लीट. 20 धावा धावफलकावरती. अगदी शांतता आहे क्राउड मध्ये. पुढचा बॉल, चेंडू हवेत आहे, पकडला जातो झेल. आणखीन एक धक्का लागतो टीम धामणी एक्सप्रेस या संघाला. बॅक टू डग आउट. विकेटचं पतन डीजे. सुंदर झेल पकडलेला आहे. आज आत्रेवाडीची टीम दमदार आहे. पगार तुला लागू आता फोटो काढण्यासाठी. एक अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. काळेश्वर चषक 2026 चा महारण संग्राम. 21 वरती 3 गडी बाद आहेत.
चेंडू हवेत आहे. आणखीन एक विकेट. सागर बाद होतील. तू चल मैं आया हे समीकरण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित उतरत आहेत. होईल होईल थांब थांब अजून 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 झालं नाही थोडं. हॅट्रिक पकडलीये. या टुर्नामेंट मधील 6वे हॅट्रिक आहे. कमालीची कामगिरी राहिली आचरेवाडी संघाकडून. नितीन पवार आज 21 वरती 5 विकेट माघारी परतलेत. धामणी संघाने घेतलेला टॉस जिंकून धामणी संघाने घेतलेला टॉस जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरत आहे. निवास गोलंदाजी मार्क वरती आहेत. धावसंख्या धावपलकावरती 27 धावा धावपलकावरती आहे त्या षटकाराच्या मदतीने. अमरच्या बॅट मधून हा विस्फोटक फटका येतोय. धामणी संघामध्ये बॅटिंग आहे, प्रभावी बॅटिंग आहे, परंतु मित्रांनो मनात हारलेत टीम धामणी. अमर चांगली फटकेबाजी करतोय. एक षटकार खेळलाय, त्याच्यानंतर कव्हरच्या दिशेला खेळलेला हा शॉट. चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झालेत. 29 धावा धावपलकावरती 5 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. ऑन साइडला खेळलेला चेंडू एक सिंगल येईल पुन्हा एकदा. 30 धावा धावपलकावरती आहेत. अगदी शांतता आहे धामणीच्या क्राऊड मध्ये, धामणी एक्सप्रेस या संघाच्या क्राऊड मध्ये. त्याच्यानंतर विनर मधील मॅच होणार आहे. आई भराडी माता धामणी टीम आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण मॅच संपल्यानंतर लगेच टॉस घेणार आहोत. 31 वरती 5 विकेट माघारी परतले. तिसरं षटक आपण प्रगती वरती पाहत आहोत. हलक्या गतीने मॅच सुरू आहे. 76 धावांचा पाठलाग सुरू आहे. खूप दूर राहिलेत टीम धामणी एक्सप्रेस मॅच मध्ये. 3 षटक कंप्लीट झालेत. 32 धावा धावपलकावरती आहेत. 6 चेंडूंचा खेळ राहिलाय फक्त. 6 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. दूर ठेवलंय धामणी एक्सप्रेसच्या संघाला विजयापासून. जो डोंगर होता ना, त्या या डोंगराच्या वाटेमध्ये खूप स्ट्रेट डोंगर आहे नितीन सर. अभेद्र खडक आहेत, काचा आहेत, काटे आहेत. या काट्या काचापासून वंचित ठेवलंय. अजय गोलंदाजी मार्क वरती. अजयनं बॅटिंग मध्ये कमाल धमाल तर केली शेवटच्या षटकामध्ये, आणि गोलंदाजीसाठी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये आलाय अजय. 11 चेंडू 51 धावांची विस्फोटक खेळी, आणि पहिल्या चेंडूवरती
हा लाकूड तोडे आत्रेवाडीचा. ज्या वेळेला याची कुऱ्हाड गावच्या तलावात हरवली होती ती त्याला मुंबईला येताना सापडली. तशीच बॅग मधून घेऊन आला आणि इथे येऊन लाकूड तोडलंय. फर्निचर डिस्ट्रॉय. नवीन बॅटर सुंदर चेंडू रोखलाय. एक धाव येते. 33 धावा आहेत धावफलकावरती. शांतरित्या राहिलाय क्राऊड. आता पहिल्या डावामध्ये प्रेक्षकांचा जयघोष, प्रेक्षकांच्या टाळ्या येत होत्या आणि इथं पुन्हा प्रेक्षकांच्या टाळ्या येत आहेत. काय फटका आहे. शॉट सुंदर आहे. दामणी संघामध्ये बॅटिंग आहे. नितीन सर बॅटिंग प्रभावी बॅटर आहेत म्हणून तर प्रकाशाने पहिल्यांदा गोलंदाजी करून नंतर बॅटिंग करू असा त्यांनी निर्णय घेतला होता. परंतु समोरच्या संघाने मोठा डोंगर रचला त्याच्यामुळे थोडेसे मनात हारले आणि त्याच्यानंतर रनात खूप कमी प्रमाणात त्यांची बॅटिंग राहिली आहे. दबाव होता. दबावामध्ये प्रभाव दाखवू शकलेले नाहीयेत. आत्मविश्वास. डी झोन मध्ये चेंडू होतोय ट्रायव्हल आणि मॅच मध्ये विजेता राहतोय संघ टीम राजमुद्रा 11 आत्रेवाडी. विनंती आहे अजयजी काटकर आणि रोशनजी सूर्यवंशी सर आपल्याला विनंती आहे की